शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर विजेचा तुटवडा शेतकऱ्यांना खूप भासावतो. दिवसा लाईट आपल्याला कुठेही भेटत नाही, शेतकऱ्यांना रात्री पाणी भरावं लागतं. तर त्यामुळे शासनानेही नवनवीन स्कीम काढल्या की सौर पंपाचं वितरण शेतकरी वर्गांना केलं जातं. परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही सौर पंप मिळालेले नाहीये. सौर पंप शेतकऱ्यांना खरेदी करायचे, परंतु ते मिळतात कुठं, त्याची प्रोसेस कुठं आहे, किती किती HP मध्ये अवेलेबल आहेत, ही संपूर्ण माहिती आजही बरेच शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर ती एक माहिती आपण शेतकऱ्यांना मिळावी, राहावी यासाठी आपण आज हा व्हिडिओ देतोय. त्यामुळे सविस्तर व्हिडिओ आहे, तो संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून शेतकऱ्यांना सौर पंप जो आहे तो वापर कसा करू शकतो, मिळू कसा शकतो, तर याविषयी थोडीशी एक आपली मदत होईल. तर नमस्कार. नमस्कार सर, आपण जो सौर पंप आता शेतकऱ्यांना देतोय तो किती किती HP मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे? सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी बाळासाहेब कराड, GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड, हे आमची पुण्यामध्ये बेस्ट 15 वर्षापूर्वीपासून आम्ही सोलर क्षेत्रामध्ये काम करत आहे. याच्यामध्ये आम्ही दोन सेक्टर आहेत, एक तर प्रायव्हेट सेक्टर आणि एक गव्हर्नमेंट सेक्टर. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना ही योजना आहे. याच्यामध्ये लाभार्थ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना 90% अनुदानावरती सोलर पंप उपलब्ध आहेत. याच्यामध्ये 3 HP, 5 HP आणि 7.5 HP असे 3 टाईपचे पंप असतात. बरोबर. तर साधारण 90% सबसिडी आहे यावरती. शेतकऱ्यांना फक्त 10% जो काही हिस्सा थोडं लाभार्थीचा भरायचा आहे. तर ह्याला साधी सिंपल प्रोसेस आहे. महावितरणचं संकेतस्थळ आपण दिलेलं आहे, त्या स्थळावरती जाऊन शेतकऱ्यांना फक्त फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. ओके. फॉर्म भरल्यानंतर तिथं जो म्हणजे शेतकरी पहिल्यांदा फॉर्म भरतो त्यांना पहिलं प्राधान्य या तत्वावरती ही स्कीम आहे. बरोबर. मग शेतकऱ्यांची जी जमीन असते साधारणतः एक 5 गुंठे ते 2.5 एकर एवढ्या जमीन पर्यंत आपल्याला 3 HP चा पंप मिळतो. बरोबर. 2.5 एकर ते 5 एकर जर असेल तर 5 HP चा पंप मिळतो. आणि 5 HP च्या पुढे जर जमीन असेल तर त्यांना 7.5 HP मिळतो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर जी शेती आहे त्या कॅपॅसिटीनुसार तसं HP मध्ये ते शेतकऱ्याला अवेलेबल होऊ शकतो. बरं. आणि समजा शेतकऱ्याला सबसिडी नकोय, प्रायव्हेट मध्ये पाहिजे असेल तर? ते आता सध्या काय झालेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी सोलर पंप बसलेले आहेत, शेतकऱ्यांना तर अवेअरनेस होत आहे. आणि बरेचदा काय होतं की एखाद्या जिल्ह्याचा कोटा कमी असतो, तिथं शेतकऱ्यांना बरेच दिवस थांबायला लागतं. म्हणून शेतकरी काय करतात, सध्या प्रायव्हेट पण बघतायत पंप भेटतात का. तर त्यासाठी पण आम्ही एकदम कमी प्राइस मध्ये किंवा एकदम शेतकऱ्यांना परवडेल अशा रेट्स मध्ये सोलर पंप उपलब्ध केलेले आहेत. बरोबर. तर साधारण 3 HP ला 1,30,000 रुपये प्लस 12% GST एवढी अमाऊंट फक्त शेतकऱ्यांनी भरायची आहे. बाकी पूर्ण त्याच्या शेतामध्ये जाऊन सर्वे करून पूर्ण त्याला मटेरियल, पाईप, केबल सर्व आम्ही प्रोव्हाइड करतो. बरोबर. डायरेक्ट त्यांना पूर्ण पंप सेटअप बसवून पाणी काढून देतो आम्ही. ओके. हे झालं 3 HP चं. 5 HP ला आहे 1,80,000 रुपये प्लस 12% GST. 12% आणि 7.5 HP ला आहे 2,40,000 प्लस 12% GST. ओके. हे समजा या प्रोसेसला जर प्रायव्हेट केलं तर किती दिवसात आपण डिलिव्हरी देतो किंवा इन्स्टॉलमेंट करून देतो त्या ठिकाणी? प्रायव्हेट मध्ये असेल तर शेतकऱ्यांनी जर आमच्याकडे पंप बुक केला तर साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही त्यांचा सर्वे करतो. सर्वे केल्यानंतर त्यांना किती म्हणजे बोर आहे का, विहीर आहे ते बघतो, पाईप, केबल वगैरे किती लागेल, शॅडो फ्री जागा अवेलेबल आहे का, ह्या सर्व गोष्टी आम्ही तपासतो. त्यानंतर मग शेतकरी जे काही अमाऊंट आहे उरलेली ते आम्हाला पे करतात. विदिन अमाऊंट आल्यापासून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्यांना आम्ही मटेरियल देतो आणि सेम डे त्यांना इन्स्टॉलेशन करून देतो आम्ही. सेम डे समजा. हो. तर शेतकरी मित्रांना आता कुसुम सौर योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनंतर मिळालंय, परंतु अजूनही काही शेतकरी जे आहेत तर ते प्रतीक्षेमध्ये आहेत. तर ज्यांना समजा बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांनी प्रायव्हेट सुद्धा खरेदी करू शकतात, तर अशी मंडळी सुद्धा जे शेतकरी आहेत ते संपर्क साधू शकतात. किंवा सर, आता ज्यांना कुसुम सौर योजना आहे त्यामधून मिळालं नाहीये तर ते कसं भेटू शकतं, किंवा आपल्याकडून आणखी कुठली स्कीम आहे का जी शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकते, आधी सोयीस्कर आहे अशी? तर सध्या 1,80,000 पंपाचा कोटा आहे महाराष्ट्रासाठी पूर्ण. त्याच्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे सध्या महावितरण तर्फे. तर याच्यामध्ये सुरुवातीला ज्या लोकांनी विजेच्या कनेक्शनसाठी MSEB कडे अप्लाय केलं होतं, त्यामुळे नवीन कनेक्शन पाहिजे, आणि ज्यांचं की LT लाईनचं अंतर सोर्स पासून 200 मीटरच्या अबो आहे, असे जे लोक आहेत, पेड पेंडिंग म्हणतात त्यांना, तर त्या लोकांसाठी सध्या पोर्टलवरती MSEBच्या पंप देणं चालू आहे. असे जे काही शेतकरी असतील की ज्यांनी विद्युत कनेक्शनसाठी जोडणीसाठी अप्लाय केला आहे पण त्यांना अजून मिळालेलं नाहीये, ते डायरेक्ट सोलरचा लाभ घेऊ शकतात. त्यांना सबसिडी डायरेक्टली सबसिडी मिळू शकते. सबसिडी मिळू शकते. हो.
तर मित्रांनो, या पद्धतीने सुद्धा जर तुमच्याकडे कनेक्शन अजून मिळालं नसेल, तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल आणि 200 मीटर पेक्षा जास्त LT लाईनचं जास्त अंतर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन पण करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी सौर पंप उपलब्ध करू शकता. फक्त यासाठी जी अट सरांनी पहिले सांगितली की 2.5 एकर क्षेत्र जर तुमचं असेल, 2.5 एकर क्षेत्रापेक्षा कमी असेल तर 3 HP आणि 2.5 ते 5 एकर पर्यंत असेल तर 5 HP आणि त्यापेक्षा जास्त असेल तर पुढे असेल तर 7.5 HP पर्यंत तुम्हाला पंप हा मिळू शकतो. आणि जर या ठिकाणी शेतकऱ्यांना तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर कुठं साधू शकतात? तर आमचं हेड ऑफिस आहे पुण्याला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं सर्व्हिस सेंटर आहे. ओके. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची सर्व्हिस आहे. प्रत्येक तालुक्यागणित सर्व्हिस आहे. तर आमच्या कंपनीचा टोल फ्री नंबर आहे. तो टोल फ्री नंबर मी तुम्हाला शेअर करतो. ओके. हो आहे. त्यावरती शेतकरी फोन करून आम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकतात, माहिती मिळू शकतात आमच्याकडून. आणि सर्वात महत्वाचं, आता GK एनर्जी ही जी कंपनी आहे, कुसुम सौर योजनेमध्ये सर्वात जास्त पंप जवळजवळ आपणच दिलेले आहेत. आणि विश्वास पात्र म्हणाल तर मकरंद नानासपुरे जे एक महाराष्ट्रीयन ऍक्टर तर आहेत, स्वतः शेतकऱ्यांसाठी काम करतात, ते ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. त्यामुळे एक विश्वास या ठिकाणी या कंपनीवर सर्वांचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेअंतर्गत भेटत असलं तर बघा. आणि प्रायव्हेटमध्ये जरी तुम्ही खरेदी करत असाल तर या ठिकाणी GK एनर्जी यांच्याशी एक वेळेस संपर्क साधा, संपूर्ण माहिती एकदा कलेक्ट करा, तुम्हाला प्रोसेस समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला लागत. कारण आज शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची अडचण पाणी भरण्यासाठी दिवसा एक तर लाईट भेटत नाही. दिवसाची लाईटीचा टायमिंग असला तरी एक 7 DPवर लोड येत असल्यामुळे लाईट टिकत नाही, विजेचा प्रॉब्लेम येतो. रात्री भरावं लागतं. रात्रीच्या अडचणी आपल्याला माहिती आहे. कधी कधी बऱ्याच शेतकऱ्यांना शॉक लागतो किंवा विंचू आहे, साप आहे, याच्या अडचणी येतात. त्यामुळे जर आपण सौर पंपाचा वापर केला तर याला लिमिटेशन नाहीये, तुम्ही कोणत्याही वेळेवर चालू करू शकता. फक्त सौर जर असेल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकता. अधिक माहितीसाठी GK एनर्जी या कंपनीचा सगळं संपूर्ण नंबर, माहितीपत्रक मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तर नक्की तुम्ही संपर्क साधा. आणि जी माहिती आपण काय करू, तुमच्या व्हिडिओच्या खाली लिंक मध्ये महावितरणची जी लिंक आहे शेतकरी जाऊन अप्लाय करू शकतात. ती लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. त्या लिंकवर जाऊन शेतकरी मित्र तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. सरांनी जी एक प्रोसेस आपल्याला सांगितली, लाईटचं जर तुम्ही कनेक्शनसाठी ऍप्लिकेशन केलं असेल आणि लाईटचा इश्यू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डबल ऍप्लिकेशन करून घेऊ शकता. तर सरांनी जी वेळात वेळ काढून या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल ॲग्रो इंडिया गुरु या महाराष्ट्रातील प्रसिद्ध YouTube चॅनल तर्फे मी त्यांचं आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.